4 धावेने धावसंख्या पुढे सरसावताना 7 या अंकावरती. कुठेतरी 4 धावा रोखल्या गेल्या असत्या जर का कैलास कोलंबेंनी चेंडू अडवला असता. ड्राईव्ह लगावली होती परंतु चेंडू आधीच निघून गेला. P1चा षटक हाताळताना आदेश. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. काय होईल इथे? काही समाधान घेता आलं नाहीये आणि इथे ओव्हरची समाप्ती. P1चं षटक इथे संपलेलं आहे. धावा फक्त आल्यात त्या 7. सुंदर पद्धतीने षटक हाताळताना आदेशने 7 धावा तसे 2 विकेट घेतलेत. आता स्ट्राईक वरती आहे. ज्याने नाव गाजून ठेवलंय अख्ख्या कर्जत रायगड ठाण्यामध्ये तो चिराग. चिराग किती रन्स मारणार या ओव्हर मध्ये? गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो राज. हवा सुद्धा त्याच्याच दिशेने आहे. हवेच्या दिशेने गोलंदाजी करणार का? पहिलाच चेंडू राज याचा. प्रहार केलाय परंतु काय होईल? चेंडू इथे अडवला जातोय. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट होताना दिसते. शांताराम येतोय आता स्ट्राईक वरती. चांगलं क्षेत्ररक्षण बैलगाडा संघ यांच्या मार्फत. शांतारामला आता कुठे शांत राहून चालणार नाहीये. थोडस मैदानामध्ये वादळ घुमवावं लागेल परंतु इथे तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच चालाकीने गोलंदाजी करताना राज. शांतारामला उभं ठेवलंय त्याने. फारसा समाचार घेता आला नाहीये शांतारामला. ओळखावं लागेल शांतारामला कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळतोय राज. पुढील चेंडू राज याचा शांताराम साठी. आणि इथे प्रहार केलाय आणि येतील 6 धावा. 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावताना. आणि इथे पंच आम्हाला इशारा करतायत नो चेंडू आणि नो वरती इथे येतोय षटकार आणि फ्री हिट असणार आहे यावरती. नो वरती षटकार. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळत होता परंतु थोडासा भरकटलाय गोलंदाज राज. आणि नोच्या वरती त्याने मारा खाल्लाय 6 धाव्यांसाठी. म्हणजे तब्बल 9+6 टोटल 7 रन. विदाउट दिवाळी विदाउट दसरा बोनस दिलेला आहे तो शिवशंभो एंटरप्राइजेस संघाला. फ्री हिट असणारे पुढील चेंडू राज याचा. फ्री हिट वरती काय करणार शांताराम पाहूयात.
बॅकफुटला येऊन फक्त फ्लिक केलंय आणि सिंगल मिळाले. फक्त सिंगलने स्ट्राईक रोटेट करून दिले शांतारामने. फ्रीट वरती कुठेतरी मोठा फटका लावायचा होता, परंतु काही जमलं नाहीये शांतारामला. तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे त्याचं 16. पुढील 3 चेंडू आणि इथे मोठा फटका लावलाय. हवेच्या दिशेने जाईल का चेंडू, परंतु नाही. चेंडू आतमध्येच राहिलाय. आणि झेल बाद झालाय. चिरागला इथे गार करलंय. चुकीच्या साईडला खेळलेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर केला असता तर नक्कीच षटकार गेला असता, परंतु हवेच्या दिशेने प्रेशरने चेंडू दाबला गेला आणि तो षटकार झाला नाही. मात्र झेल नक्कीच झाला आणि तंबू मध्ये परततोय चिरागची जागा भरून काढायला जातोय एक डावपुरा फलंदाज विश्वास. चार चेंडू. पहिला चेंडू डॉट, दुसरा पहिला चेंडू 1, दुसरा डॉट 0, तिसरा नो चेंडू, नो वरती 6 आला. त्यानंतर सिंगल घेतली, त्यानंतर विकेट. 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी राजाचे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतो हिरामन आणि तिथेची धावांवरती बंदी लावले. चौकारावरती 4 धावा असत्या, परंतु तिथे फक्त एक सिंगल डबलने कन्वर्ट झालंय. 2 धावा रोखल्यात हिरामन याने. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू या स्पेल मधला राज याचा. धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या शिवशंभो एंटरप्राइजेस संघाच्या. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती कितपत धावा. सिंगल तर आलेली आहेच. सिंगल वरती हार मानावा लागेल शिवशंभो एंटरप्राइजेस संघाला. धावा झालेल्या त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. 12 चेंडू आणि 19 धावा. येणारे पुढील 12 चेंडू वरती कितपत मारून काढणार शिवशंभो एंटरप्राइजेस. अंपायर थोडं फास्ट घ्यायचंय. तिसऱ्या गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कैलास कोलंबे, जे मागील 3 मॅच मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले कैलास कोलंबे यांनी आणि त्यांच्याच हातामध्ये चेंडू विसावलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. ती धावा रोखणार कैलास कोलंबे. 6 चेंडू मध्ये कितपत धावा देणार ते येणारे पुढील 7 चेंडू आपल्याला समजतीलच. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. फेकी थोडीशी चुकी
चुकीची फेकी झाली आणि इथे 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2च्या जागी एक अतिरिक्त धाव आणि 3 धावा इथे झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने स्विंग करताना दिसत आहेत कैलास कोलंबे. एक अचूक टप्पा त्यांच्या मार्फत. इथे पारितोषिक आलंय. विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कैलास कोलंबे यांच्याकडून. आणि इथे स्वीप केलंय आणि येथील 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. चौकार लगावलाय तो शांताराम याने. दोन चेंडू 26 धावा. येणारे 4 चेंडू. पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि इथे काय येतील. इथे झालाय सक्सेसफुल षटकार. शांतारामच्या बॅटमधून येतोय षटकार 6 धावांसाठी. आता कुठेतरी ओळखावं लागेल शांताराम कोलंबेनी. संजय कैलास कोलंबेला कुठेतरी ओळखावं लागेल. कोणत्या पद्धतीने चेंडू टाकावं लागेल तो. बॅक टू बॅक 2 स्वीप केलेले आहेत. इथे पुन्हा एकदा षटकार लगावलाय शांतारावने. शांताराम कोलंबेसाठी 500चं कॅश प्राइज झालेलं आहे करण दस याच्याकडून. कैलास कोलंबेसाठी सुद्धा पारितोषिक देण्यात आले. 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे ते अक्षय लोभी यांच्याकडून. बॅक टू बॅक 2 षटकार आणि एक चौकार लगावलाय कैलास कोलंबे यांना. जे मागच्या मॅच मध्ये चांगली ओव्हर टाकली होती परंतु इथे कुठेतरी मार खाताना दिसतोय कैलास कोलंबे. 2 षटकार तसेच एक चौकार लगावलाय. आता येणारे पुढील 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधील.
शेवटचा चेंडू. पंकज कोलंबे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे कैलास कोलंबेसाठी. आता इथे बॅटरला नाही तर बॉलरला पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. हे पहिल्यांदाच मॅच मध्ये घडतंय. जे कुठं घडले नाही ते पहिल्यांदा घडतंय. बॅटरला नाही तर चक्क बॉलर वरती पैसा लगावला जातोय. 3 षटकार 1 चौकार लगावलाय तो शांतारामने. सनी मसने स्टेजशी संपर्क साधा. भावेश भोईर. त्रेचाळीस रन झालेले आहेत 3 ओव्हरीला. लास्ट ओव्हर बाकी आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती शांताराम स्ट्राईकला आहे. अक्षरशः मागच्या ज्या षटकात जी तुफानी फलंदाजी केलेली आहे शांतारामने, 28 धावा कुठून काढल्या तिसऱ्या षटकामध्ये. अक्षरशः गोलंदाजाचे वाभाडे काढले गेले त्या तिसऱ्या षटकामध्ये. 28 धावा कुठल्या गेल्या आणि त्या 28 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या 42 वरती. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू आणि चौकार. पुन्हा एकदा शांताराम, आम्ही जयसूर्या म्हणतो त्याला, अक्षरशः बॅट त्याची तलपते चौथ्या षटकामध्ये. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 47. 11 चेंडू आणि 47 धावांची तुफानी फलंदाजी शांतारामच्या बॅटने बघायला मिळते. आणि शिवशंभो संघाकडून टाळांच्या कडकडाटाने त्याचं स्वागत केलं जाते. 11 चेंडू आणि 47 धावांची तुफानी फलंदाजी आपल्याला शांतारामच्या बॅटमधून बघायला मिळाली. पहिला चेंडू चौकार. दुसऱ्या चेंडूमध्ये बघूया सोन्या टू शांताराम. पुन्हा एकदा भिरकावून मारायला चेंडू आणि षटकार. 53 धावा, 12 चेंडू आणि 53 धावा शांतारामने लगावलेले आहेत. करण धसकडून 500 रुपयाचं पारितोषिक शांतारामसाठी आलेलं आहे. 500 + 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक करण धसकडून या षटकारासाठी आलेलं आहे. आणि या 50 रनांसाठी सुद्धा 50 झालेली आहे त्याची वैयक्तिक. नाही आले 42 धावा वैयक्तिक शांतारामच्या बॅटमधून लगावल्या गेलेल्या आहेत. आणि संघाची जी धावसंख्या झाली ती 53 ना, 53. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये मारलेला सुंदर फटका होता षटकाराच्या दिशेने शांतारामच्या बॅटमधून. 2 चेंडू या चौथ्या षटकातील आणि धावसंख्या 53. धावांचा डोंगर उभारला गेलाय तो शिवशंभो या संघाकडून. वैयक्तिकरित्या बघितलं गेलं तर शांतारामची बॅट या सेमीफायनलच्या मॅचमध्ये तलपताना दिसते कुठेतरी. आता साई क्रिशा या संघाला सुद्धा आता थोडासा अभ्यास करावा लागेल शांताराम विरुद्ध. कारण जर फायनलला जर हा शिवशंभो संघ गेला तर शांतारामच्या बॅटतून तिसरा चेंडू
लेग गलीच्या दिशेने मारलेला एक धाव सहजरित्या पूर्ण आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळते त्या दोन्ही फलंदाजांना. चांगली रन इन द बिटवीन विकेट विश्वास आणि शांतारामची. धावसंख्या पोचती ती तिसरा चेंडू अखेर 55 आणि वैयक्तिक धावसंख्या झाली ती शांतारामची 45 44. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला गगनचुंबी षटकार आणि 50 शांताराम कोलंबियाची 50 आणि या 50च्या मदतीने शिवशंभो या संघाची धावसंख्या झाली ती 61. स्कोरर 61. दिनकर कोलंबे यांच्याकडून 200 रुपये या 50 साठी आलेले आहेत शांतारामसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती स्कोरर 61 धावसंख्या झाली. अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये चौकार षटकार. कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागेल बैलगाडा जयशंकर बैलगाडा 11 या संघाला, कारण तुफानी फलंदाजी शांतारामच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या 61. वैयक्तिक 50 रन मारलेल्या त्या शांतारामने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक सोन्याचे. कुठेतरी अतिरिक्त दडपण गोलंदाजावरती. वाईटच्या धावेने धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या होती ती 62. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने कार्पट पद्धतीने मारलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण, परंतु गच्चाला असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं पहिल्यांदाच बैलगाडा या संघाकडून. मागच्या जेवढ्या मॅच झाल्या त्या एकदा ताकदीनिशी क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं या संघाकडून, परंतु आता कुठेतरी संघ मालक आणि संघ नायकाला विचार करावा लागेल. एकूण धावसंख्या झाली ती 63. शेवटचा चेंडू हवेत मारलेला फटका आणि धावबाद. धावसंख्या 63. 64 धावसंख्या झाली. 64 धावसंख्या झाली आणि